नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज रिद्दीला आणि प्रणितला मी राम मंदिरामध्ये फिरायला घेऊन आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे आमच्याकडील राम मंदिर आहे. खूप मोठं आणि भव्य राम मंदिर आहे मित्रांनो. इथे खूप प्रसन्न वातावरण असते. तुम्ही बघू शकता, ह्या पायऱ्या आहेत आणि हे प्रवेशद्वार आहे. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. सुरुवातीलाच हनुमानजीची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठं मंदिर आहे इथे. इथे खूप प्रसन्न वाटते मित्रांनो दर्शनाला आल्यानंतर. रिद्दीला आज खूप मजा आली इथे येऊन. हे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त मंदिर आहे मित्रांनो. याच मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता त्यांच्या पादुका आहेत. आणि दुसरं मंदिर आहे याच मंदिरामध्ये, श्रीरामांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या एकाच मंदिरामध्ये 3 देवांची स्थापना झालेली आहे. हे यांच्या पादुका आहेत. आणि तिसरं मंदिर आहे मित्रांनो, श्री गजानन महाराज, शेगावचे श्री गजानन महाराजांचं. ते तुम्ही बघू शकता. गजानन महाराजांच्या पादुका आहेत. आणि बाहेरील जर वातावरण बघितलं तर एकदम प्रसन्न वाटते. इथे बघा मंदिराच्या बाहेरचं वातावरण कसं आहे. खूप भव्य आणि मोठं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हा जाण्यासाठी रस्ता आहे. आणि तुम्ही आतमध्ये आता बघू शकता, इकडे किती मोठी जागा आहे मंदिरामध्ये. रिद्दीला बघा किती मजा आली, किती फिरत आहे, ती मस्ती करत आहे. तुम्ही बघू शकता दोघं पण किती मस्ती करत आहेत. आपण मंदिराच्या बाहेरची हे बघूया कशी आहे ती. हे बघा, ही सर्व जागा निसर्गरम्य आहे. तुम्ही बघू शकता. रिद्दी खूप मस्ती करते बघा. तिला खेळायला जागा नव्हती, घराच्या बाहेर सर्वत्र चिखल झालेला होता. तर डोक्यामध्ये विचार आला की तिला मंदिरात आपण फिरायला आणावं. आता एकदम खूप मस्ती करते. इथे येऊन तिला खूप छान वाटलं मित्रांनो. कारण पावसाचे दिवस आहेत, फिरायला अजिबात जागा नाही कुठं, घराच्या खेळायला सुद्धा जागा नाही पोरांना. तर म्हटलं यांना मंदिरात घेऊन यावं, म्हणजे जेणेकरून थोडंफार खेळता पण येईल आणि त्यांना चांगलं पण वाटेल. तुम्ही बघू शकता. रिद्दी 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 रिद्दीला खूप मजा आली. खूप एन्जॉय करते रिद्दी. रिद्दी हे रिद्दी काय प्रणित, बरं वाटते ना? हां रिद्दी, हे मजा आली ना रिद्दी तुला? रिद्दी तुला मजा आली ना? तर मित्रांनो, या मंदिराच्या बाहेर एक तलाव आहे. तिथे पण फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं खूप आहे. पण मित्रांनो, आता खूप पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे तिथे आपण जाऊ शकत नाही. मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये दुरून दाखवतो. खूप मोठा तलाव आहे या मंदिराच्या मागे, तुम्हाला दिसत असेल. आजूबाजूला घरं आहेत आणि शेवटी एक तलाव आहे मित्रांनो.
तो तलावसुद्धा बघण्यासारखा आहे, पण बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. नेक्स्ट टाईममध्ये मी तुम्हाला तिकडे जाऊन नक्की व्लॉग बनवून व्हिडिओ दाखवेल, तर तुम्ही तो आवर्जून बघा. आता खूप पाऊस चालू आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे. इकडे रिद्धीची खूप मस्ती चालू आहे. रिद्धीला खूप मजा वाटली, बघा तुम्ही. रिद्धी, ए रिद्धी, रिद्धी, ए बाळा, मजा येते ना? इकडे बघ ना. अरे 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 अरे, मजा येते ना तुला खेळायला? बघा मित्रांनो ती कशी खेळते इकडे. लहान मुलांना खेळायला असलं तर खूप बरं वाटतं मित्रांनो, पण आता पावसाचे दिवस आहेत, घरामध्ये आपण त्यांना किती बंद करून ठेवणार आहे. त्यात आमची रूम छोटी आहे, फिरायला थोडा स्पेस वगैरे जागा अजिबात नाही तिथे, त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. आता तिला बाहेर फिरायला आणलं, खूप बरं वाटते, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघा किती भव्य आणि मोठं मंदिर आहे हे. या मंदिरामध्ये खूप मोठे मोठे प्रोग्राम्स होतात, खूप मोठी जागा आहे इथे, तुम्ही बघू शकता. खूप चांगले चांगले डिझाईनचे झुंबर लावलेले आहेत वर. या झुंबरमध्ये रात्री लाईट्स लागतात, तुम्ही बघू शकता. प्रत्येक झुंबरमध्ये वेगवेगळे लाईट्स लागतात. हे बघा, या साईडला पण एक आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. जवळपास 10 ते 12 झुंबर लावलेले आहेत त्या मंदिरामध्ये मित्रांनो, आणि सर्वांमध्ये वेगवेगळे लाईट्स लागतात रात्री. बसण्याची व्यवस्था पण एक नंबर केलेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. भिंतीच्या बाजूला बेंच बनवलेले आहेत प्रत्येक साईडला. हे बघा, डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि फॅनची व्यवस्था पण आहे मंदिरामध्ये. आता पावसाचे दिवस आहेत, थंडी आहे, त्यामुळे बंद ठेवलेत ते. इथे खूप बरं वाटते मित्रांनो बसायला शांततेने. रिद्धीला खूप मजा आलेली आहे बघा. ए रिद्धी, बाप्पा कर, बाप्पा, बाप्पा कर, बाप्पा. ही हनुमानजीची मूर्ती आहे मित्रांनो. सुरुवातीला यांचेच दर्शन होते, आणि हे 3 मंदिर आहेत, 3 देवांचे, तुम्ही बघू शकता. रिद्धी, रिद्धी मजा आली तुला? रिद्धी, ए रिद्धी, ए रिद्धी, ए रिद्धी, तुला मजा आली? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे कसे आमचे राम मंदिर आहे. इथे खूप प्रसन्न वाटते बसायला पण आणि लहान मुलांना खेळायला पण. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.